पुढे म्हणा. मंत्र हा जपावा सर्व मंत्र हा जपावा सासू लय हुशार असते बघा. हा, सासू सुनाचं कधीच कौतुक करत नाही का. तिला वाटतंय सुनाचं जर कौतुक केलं ना, आंघोळीला तांब्या मागितला तरी द्यायची नाही, पुन्हा जेवतानाचं तर लय लांब आहे. हा, पण कसं असतंय महाराज, भरवाशाची म्हैस जर टायमालाच आटली तर माणूस सरळ हा, बिचारा लय लांबून आलाय बरं का याच्या त्याच्या महिन्यात इकडे. त्याला डिलं सोडायचं नाही आकाश. हा हा, ती मागल तसं द्यायचं पण त्याला डिलं सोडायचं नाही. हे पोरानो, हा हा, मग आहे म्हणजे या बघा, ही बी एवढा चतुर प्राणी आमच्याकडे ढकलाई हा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पण बालाजी महाराज, तुकाराम महाराज म्हणाले, बाबानो मी सांगितलं तुम्हाला देवा करता देवाचं भजन करा. तुम्ही भजन बी करताल का, तर तुमच्या फायद्याचं म्हणून करताल. जळतील पापे जन्मांतरी. मी म्हणलं म्हणून तुम्ही देवा करता देवाचं भजन तुमच्या कामात घेताल. पण देवाचे 1000 नाव आहेत, त्यापैकी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हे तुम्ही भजन केलं की तुमचा उद्धार होईल का. माझ्या गुरुने मला उघडा मंत्र दिलाय, रामकृष्ण महाराज रामकृष्ण हरी, आणि त्या मंत्राचा मला अनुभव आलाय. काय आलाय, गाथ्यासारखा गाथा, लाह्यासारखा तरलाय. कशाच्या जोरावर, रामकृष्ण हरी मंत्राच्या उच्चारावर. पण देव आहे, हा देव जर तुम्हाला नाही असं वाटत असेल तर तुम्हाला मी या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही इकडे या. तुका म्हणे सोपे या विनानिक तपसद वाहत से आनवी को वाहते वाहत से आनवी वाहत से आनवी को वाहत से आनवी को परीक्षा घ्यायला एवढा चान्स आहे महाराज. हा, त्या खोलीत बसल्यावर परीक्षा घेतली की ही परती प्रश्न करतो. हा, ही परभणीचा बच्चा आहे. हा, कुठला आहे, पण ती गारच झालं बघा. आता काय म्हणून काय नाही की हा, मजा आहे याच्यात, मजा आहे महाराज. हे कोणी कुणाला बी डवचित नाही महाराज, आपल्या माणसालाच डवचित. हा, पण त्या डवचिन्यात तुम्हाला खरं सांगू का, त्याच्यात एक वेगळं कारण आहे महाराज. का, त्याच्यातून त्यांना जर ती चाच पडले महाराज. तुम्हाला मी पुन्हा पुन्हा का म्हणायलो, बालाजी महाराज तर आपल्या परे. खरं सांगू का तुम्हाला, आपल्या मराठवाड्या इतका परमार्थ महाराष्ट्रात सुद्धा नाही. आपल्या मराठवाड्यात इतके लोक भाग्यवान आहेत महाराज, खूप लोक भाग्यवान आहेत. पण या मराठवाड्यात बी एक बीड जिल्हा असा आहे की तिथं काहीच कमी नाही. तिथं चांगले बी तितकेच. हा, आता पुढच्याला टाळ्या वाजू नका. बीड जिल्ह्यात काहीच कमी नाही. राजकारणी बी तितकेच आहेत आणि परमार्थिक सुद्धा, साधे बी परमार्थी तितकेच आहेत आणि स्टारवाले सुद्धा बीड जिल्ह्यात. पण मराठवाड्यातला परभणी जिल्हा जरा हटके आहे. कसा आहे माहिती का, त्या परभणी जिल्ह्यात गायक वादकाची लई संख्या आहे महाराज. बघा, आपले इथं महाराज गायन जर करायचं असेल तर शिकवणारा भेटत नाही महाराज. रामकिसन महाराज मृदंग पखवाज वाजवणारे शिकवणारे भरपूर दिसतात, पण गायन शिकवणारे दिसत नाहीत.
पण तुम्ही परभणी जिल्ह्यात जा, त्या परभणीमध्ये सेलू या गावात तुम्ही जावा, तिथं गायनाचे कितीतरी क्लास आहेत महाराज, आणि तिकडचं ही. आता इतकी ओळख करून दिल्यावर गबासा की आता म्हणा हा यावी नानिक. तुकाराम महाराज म्हणतात इकडे या. मी या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, देव आहे, देवाला नाही म्हणू नका. तुम्ही जर नाही म्हणत असाल तर वाहत सेयान विठोबाची. तुकाराम महाराज, तुम्ही आम्हाला एवढं जरी सगळं सांगितलं तरी वेगळा परमार्थ कोण करतंय आणि सोपं साधन कोण निवडतंय, त्याला तुम्ही काय उपमा देतात? तुकाराम महाराज म्हणले, मी त्याला शहाणा समजतो. तुका म्हण सोपे आहे साई बाबूने, तुका म्हण सोपे आहे साई बाबूने. तुका म्हणे सुपे आहे सर्वा, शहाणा तो धनी घेतोय ते नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. असो झालेली सेवा मारुतीरायाच्या भोलेनाथाच्या दरबारातली ही सेवा संपवत असताना मायबापांनो, बोलता बोलता एखादा शब्द इकडं तिकडं गेला असेल तर आपली मी दिलगिरी